रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान श्री कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा आपल्याला करायची असते। या दिवशी संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे। सर्वात प्रथम श्री गणेशांची पूजा करायची, त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची, भगवान विष्णू स्वरूप आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा या दिवशी करायची आहे। कारण की समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता या दिवशी प्रकट झाले होते। अमृत कलश हातामध्ये देऊन कलश स्थापना देखील करायची आहे। सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। यानंतर तुम्हाला धन्वंतरीचा फोटो असेल तर तो तुम्ही स्थापित करू शकता किंवा प्रतिकात्मक सुपारीची स्थापना तुम्ही करू शकता। या दिवशी भगवान धन्वंतरीला तुम्ही धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। यासोबतच जे आयुर्वेदामध्ये वस्तू उपयोगी असतात, जसं की दालचिनी असेल, लवंग असेल किंवा पुदिना, तुळस, अशा वस्तू आपण इथे मांडायच्या आहेत, पूजेमध्ये देवाला अर्पण करायच्या आहेत। धान्याच्या राशी या दिवशी आपल्याला ठेवायच्या आहेत। संपूर्ण सविस्तर शुभ मुहूर्तासहित व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा।